नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरण वाक्य रूपांतर ते कशा पद्धतीने करायचं ते अभ्यासणार आहे। सगळ्यात आधी आपण वाक्यांचे प्रकार ते बघणार आहोत की वाक्यांचे किती प्रकार पडतात। त्यानुसार आपण वाक्यांचे जे प्रकार असतात त्यानुसार आपण त्याचे वाक्यांचे रूपांतर असतं ते कशा पद्धतीने करायचं ते अभ्यासणार आहोत। सगळ्यात आधी आपण बघूया वाक्यांचे प्रकार। बघा, वाक्य प्रकार म्हणजे वाक्याचे प्रकार हे 4 प्रकार पडतात। वाक्याचे प्रकार सगळ्यात पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य, दुसरा आहे प्रश्नार्थी वाक्य, तिसरा आहे आज्ञार्थी वाक्य आणि चौथा आहे उद्गारार्थी वाक्य। आता विधानार्थी वाक्य म्हणजे काय की ज्यामध्ये केवळ एकच विधान केलेले असते तेव्हा त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात। उदाहरणार्थ बघा, समीर दररोज शाळेत जातो। आता बघा, ह्याच्यामध्ये एकच विधान केलेलं आहे म्हणजे हे काय झालं, विधानार्थी वाक्य। म्हणजे एकच वाक्य इथे दिसतं आहे आपल्याला, म्हणून हे याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात। जसं मी दररोज अभ्यास करतो, ती दररोज शाळेत जाते, हे म्हणजे ज्यावेळेस आपण एकच विधान करतो त्यावेळेस त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणत असतात। दुसरं आहे प्रश्नार्थी वाक्य। आता प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय की ज्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात। उदाहरणार्थ बघा, सायली सहलीला जाणार आहे का, याच्यामध्ये प्रश्न विचारला आहे म्हणजे इथं प्रश्नचिन्ह पण दिलेलं आहे। बघा, ज्या ठिकाणी आपण प्रश्न विचारतो त्यावेळेस त्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात। जसं आपण तू रोज अभ्यास करतेस का असा प्रश्न विचारू शकतो, म्हणजे ज्या ठिकाणी प्रश्न विचारतात त्या क्रियेला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात। तिसरा आहे आज्ञार्थी वाक्य। आज्ञार्थी वाक्य म्हणजे ज्या ठिकाणी आज्ञा, विनंती, आशीर्वाद, उपदेश अशा गोष्टी असतात तेव्हा त्या वाक्यांना आज्ञार्थी वाक्य असे म्हणत असतात। जसं उदाहरणार्थ बघा की मुलांनो शिस्त पाळा, हे काय झालेलं इथं आज्ञा दिलेली आहे मुलांना की मुलांनो शिस्त पाळा, म्हणजे काय हे काय झालेलं आज्ञार्थी वाक्य। म्हणजे ज्या ठिकाणी आज्ञा किंवा आशीर्वाद दिलेला जातो की देव तुला चांगली मदत तुला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळो, म्हणजे काय आशीर्वाद दिलेला आहे किंवा मग विनंती केलेली आहे किंवा मग उपदेश केलेला आहे, अशा वाक्यांना आपण आज्ञार्थी वाक्य असे म्हणत असतो। हां, बरोबर। त्यानंतर आहे चौथं आपलं उद्गारार्थी वाक्य। आता उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय की ज्या ठिकाणी आपले उद्गार म्हणजे एखादी घटना आपण जर अचानक बघितली आणि त्यावेळेस आपल्या तोंडून ज्यावेळेस उद्गार बाहेर पडतात, म्हणजे अचानक एखादी घटना आपल्या डोळ्यासमोर आलेली वेगळी अशी, त्यावेळेस आपल्या तोंडून उद्गार बाहेर पडतात तेव्हा त्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात। उदाहरणार्थ बघूया, आहा किती सुंदर दृश्य आहे, याच्यानंतर मी उद्गार चिन्ह दिलेलं आहे। आहा हे काय झालेलं आपलं उद्गार झालेलं आहे। म्हणजेच काय की ज्या ठिकाणी म्हणजे एखादी आपण अचानकपणे ते दृश्य बघितलेलं आहे आणि आपल्या तोंडून हे वाक्य बाहेर पडलेलं आहे। जसं आहा म्हणजे आपण एखादी घोषणा म्हणजे ज्यावेळेस उद्गारातून बाहेर काढतो तेव्हा त्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात। जसं बापरे केवढा मोठा साप, अशी गोष्टी आपण अचानक बघतो आणि त्यावेळेस आपले जे उद्गार आपसुकपणे बाहेर येतात तेव्हा त्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात। जसं बघा, शाबास जिंकलास तू, हे प्रशंसादर्शक वाक्य आहे, म्हणजे त्यालाच उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात। म्हणजे त्याची प्रशंसा केलेली आहे की शाबास जिंकलास तू, अशा पद्धतीचे वाक्य जे असतात तेव्हा त्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात। तसेच म्हणजे यालाच वाक्याचे प्रकार म्हणतात। जसं वाक्याचे 4 प्रकार पडतात, पुन्हा आपण एकदा बघू। विधानार्थी वाक्य, दुसरा आहे प्रश्नार्थी वाक्य, तिसरा आहे आज्ञार्थी वाक्य आणि चौथा आहे उद्गारार्थी वाक्य। हे वाक्याचे 4 प्रकार झाले। आपण याच्या आधी हे प्रकार एका व्हिडिओमध्ये आपण अभ्यासले होते वाक्याचे प्रकार। आता त्याचं वाक्य रूपांतर कशा पद्धतीने करायचं, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला वाक्य दिलेलं असेल की प्रश्नार्थक वाक्य दिलं असेल तर त्याचं तुम्हाला विधानार्थी वाक्य बनवायचं आहे। प्रश्नार्थ वाक्याचं विधानार्थी वाक्य कशा पद्धतीने बनवायचं ते आपण बघणार आहोत। म्हणजे फक्त प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य नाही तर होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य किंवा मग विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थी वाक्य कशा पद्धतीने बनवायचं, अशा वाक्यांचे जे रूपांतर असतं ते कशा पद्धतीने करायचं ते आपण बघूया। जसं बघा, वाक्य रूपांतर म्हणजे काय ते बघूया। सगळ्यात आधी बघा, एक उदाहरण घेतलं आहे प्रश्नार्थी वाक्य। तिथे दिलेलं आहे की प्रश्नार्थी वाक्यामध्ये गांधीजींचे कार्य कोण विसरेल, ह्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे। गांधीजीचे कार्य कोण विसरेल, बघा इथं प्रश्नचिन्ह पण दिलेलं आहे, हा प्रश्न विचारला गेलेला आहे। याच्यामध्ये जर आपल्याला प्रश्नार्थी वाक्याचं ज्यावेळेस आपल्याला विधानार्थी वाक्य बनवायचं असेल तर आपण कसं बनवायचं, महात्मा गांधीजींचे कार्य कोणी विसरणार नाही, अशा पद्धतीने आपण विधानार्थी वाक्य
प्रश्नार्थी वाक्याचं बनवू शकतो. म्हणजे हे प्रश्नार्थ झालं आणि हे विधान झालं. जसं बघा उद्गारार्थी वाक्य, किती सुंदर फूल आहे हे, अशा पद्धतीने आपलं उद्गारार्थी वाक्य असतं. आणि तेच वाक्य जर आपल्याला विधानामध्ये बनवायचं असेल, जसं बघा हे फूल खूप सुंदर आहे, हे फूल किती सुंदर आहे, हे काय झालं, विधानार्थी वाक्य झालं. म्हणजे इथं फक्त विधान विचारलं आहे आणि इथं उद्गार काढले आहे. याचा अर्थ काय की किती उद्गाराऐवजी आपण, म्हणजे इथं किती घेतलेला आहे, उद्गार घेतलेला आहे आपण, किती ऐवजी आपण काय केलेलं आहे, खूप हे विशेषण इथं वापरले आहे दुसऱ्या वाक्यामध्ये. विधानार्थी वाक्य ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस आपण काय केलेलं आहे, इथं खूप हे विशेषण वापरलं आहे. उद्गारार्थी वाक्यामध्ये किती हे वापरलं आहे आणि उद्गार वापरले आहे किती हा, आणि ज्यावेळेस आपण त्याचं विधान बनवलं त्यावेळेस आपण खूप हा शब्द वापरला आहे. म्हणजेच आपण उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये काय केलेलं आहे, रूपांतर केलेलं आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या वाक्याचं, म्हणजे प्रश्नार्थी वाक्य असेल किंवा उद्गारार्थी वाक्य असेल, त्या वाक्यांचं आपण दुसऱ्या वाक्यामध्ये रूपांतर करतो. जसं प्रश्नार्थ किंवा मग विधानार्थ किंवा मग इतर आज्ञार्थ वाक्य, याच्यामध्ये आपण ज्यावेळेस रूपांतर करतो त्यालाच वाक्यातील वाक्य रूपांतर असे म्हणत असतात. आता आपण बघू होकारार्थी वाक्यांचे नकारार्थी वाक्यामध्ये कशा पद्धतीने रूपांतर करायचे, किंवा मग विधानार्थी वाक्य, एक वाक्य दिलेलं असेल त्याचंच प्रश्नार्थी कसं बनवायचं, त्याचंच उद्गारार्थी कसं बनवायचं, त्याचंच आज्ञार्थी वाक्य कशा पद्धतीने बनवायचं ते आपण बघूया. त्यानंतर बघा आपल्याला जर अशी वाक्य दिलेली असेल, म्हणजे विधानार्थी वाक्य, त्याचं प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य कशा पद्धतीने होतं ते बघूया. जसं बघा विधानार्थी वाक्य आहे, हे हस्ताक्षर खूप सुंदर आहे. याचंच आपण प्रश्नार्थी वाक्यामध्ये लिहिताना कसं लिहितो की बघा हे अक्षर खूप सुंदर आहे नाही, आणि याच्यामध्ये प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. म्हणजेच विधानार्थी वाक्याचं त्यानंतर प्रश्नार्थी वाक्य कसं लिहितात, म्हणजे प्रश्नचिन्ह देतात आणि प्रश्न विचारतात, आणि विधानार्थी वाक्यामध्ये फक्त विधान विचारलं गेलेलं आहे. तिसरं आहे उद्गारार्थी वाक्य, याच्यामध्ये उद्गार निर्माण करायचे. जसं बघा किती सुंदर आहे हे हस्ताक्षर, याच्यामध्ये किती अशा पद्धतीचा आपण उद्गार काढलेला आहे. म्हणजे त्याला उद्गारार्थी वाक्य, म्हणजे त्याचं आपण वाक्याचं बदल करून आणला की किती हे आपण त्याच्यामध्ये लावलं. त्यानंतर त्याचंच आज्ञार्थी वाक्य कसं बनवायचं की आज्ञा देणे अशा पद्धतीने. जसं हस्ताक्षर सुंदर काढ, म्हणजेच काय आपण इथं आज्ञा दिलेली आहे. अशा पद्धतीने आपण वाक्यांचं रूपांतर हे करू शकतो. म्हणजेच जे एक वाक्य दिलेलं असेल त्याचं आपण विधानार्थी वाक्य अशा पद्धतीने बनवायचं. प्रश्नार्थी वाक्य ते आपण प्रश्न बनवून आपण बनवायचं असते. त्यानंतर उद्गारार्थी वाक्य म्हणजे उद्गार त्या ठिकाणी निर्माण झाले पाहिजे, आणि आज्ञार्थी वाक्य म्हणजे आज्ञा त्या ठिकाणी आली पाहिजे. अशा पद्धतीने आपण वाक्यांचे बदल हे घडवून आणू शकतो. त्यानंतर आपला त्यातलाच दुसरा प्रकार आहे वाक्य रूपांतर, म्हणजे वाक्याचे बदल. प्रश्नार्थ वाक्यामध्ये विधानार्थी वाक्य कसे बनवायचं आपण हे बघितले. परंतु त्यानंतर आहे होकारार्थी वाक्य व नकारार्थी वाक्य, म्हणजे होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य कशा प्रकारे बनवायचे ते आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी बघा एक उदाहरण मी इथे लिहिलेलं आहे. समिधा धीट मुलगी आहे. याच्यामध्ये धीट मुलगी आहे म्हणजेच काय आहे इथे दिलेला आहे, म्हणजेच हे वाक्य कसं झालं, होकारार्थी झालं. म्हणजे आपण याच्यामध्ये होकार दर्शवलेला आहे. किती आहे, कशी आहे, धीट आहे असं आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर तसंच वाक्य आपण इथं खाली लिहिलेलं आहे बघा, समिधा धीट मुलगी नाही. म्हणजेच काय, याच्यामध्ये नकार दर्शवलेला आहे. म्हणजेच काय की नकारार्थी वाक्य याला म्हणतात. ज्या ठिकाणी होकार दर्शवतात त्याला होकारार्थी वाक्य म्हणतात, आणि ज्या ठिकाणी नकार दर्शवतात म्हणजे नाही अशा गोष्टी असतात, नकार असतो, त्या वाक्याला नकारार्थी वाक्य असे म्हणतात. जसं बघा ज्या ठिकाणी होकार दर्शवलेला आहे, म्हणजे होकार कुठला आहे आपला, आहे हा होकार आहे. आणि ज्या ठिकाणी नकार दर्शवलेला आहे म्हणजे काय, नाही हा काय झाला, नकार दर्शवलेला झाला. म्हणजे नाही हे नकार, आहे हा होकार. त्या वाक्यांना होकारार्थी वाक्य, आणि ज्यामध्ये नकार दर्शवलेला जातो त्याला नकारार्थी वाक्य असे म्हणतात. बघा जेव्हा वाक्यात होकार दर्शवतात त्यास होकारार्थी किंवा करणरूपी वाक्य असे म्हणतात. याला होकारार्थी वाक्य आणि करणरूपी वाक्य असे देखील म्हणत असतात. म्हणजे ज्या ठिकाणी होकार दर्शवलेला असतो आणि जेव्हा वाक्यात नकार दर्शवतात जातो तेव्हा त्या वाक्यास नकारार्थी वाक्य किंवा अकरणरूपी वाक्य असे म्हणतात. नकारार्थी वाक्याला अकरणरूपी वाक्य किंवा नकारार्थी वाक्य असे म्हणत असतात, आणि होकारार्थी वाक्याला करणरूपी वाक्य असे म्हणतात.
अशा पद्धतीने होकारार्थी वाक्य व नकारार्थी वाक्य आपण बघितलेली. अजून त्याची काही उदाहरणे आहेत ती आपण बघणार आहोत. त्यानंतर बघा काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या म्हणजे लक्षात ठेवायच्या आहेत की बघा होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य करणे यालाही वाक्य रूपांतर म्हणतात. जसं बघा आपण उद्गारार्थी वाक्याचं प्रश्नार्थ वाक्य, प्रश्नार्थ वाक्याचं उद्गारार्थी किंवा आज्ञार्थी वाक्य म्हणतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, वाक्य रूपांतर म्हणतो. परंतु याला देखील होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य करणे याला देखील वाक्य रूपांतर असेच म्हणत असतात. जसे बघा होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचे एकमेकात रूपांतर करताना दोन्ही वाक्यांच्या अर्थामध्ये बदल करू नये. ज्यावेळेस आपण होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करत असतो म्हणजे बदल घडून आणत असतो, तुम्हाला वाक्य दिलेलं असेल होकारार्थी, त्याचं तुम्हाला नकारार्थी वाक्य करायला लावलं तर तेव्हा त्याच्या अर्थामध्ये आपल्याला बदल करायचा नसतो. म्हणजे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की अर्थामध्ये बदल करू नये. म्हणजेच बघा उदाहरणार्थ मी इथं खाली दिलेले आहे, जसं भारताचा विजय झाला याच्यामध्ये बघा याचा अर्थ मी बदलवलेला नाही आहे. जसं बघा याचं नकारार्थी बनवताना आपल्याला काय करायचं आहे, भारताचा पराजय झाला नाही म्हणजे अर्थ तोच आहे परंतु आपण काय केलेलं आहे त्याला नकारार्थ बनवला आहे, नाही लावून. जसं पराजय लावून भारताचा पराजय झाला नाही पण विजय झाला आहे परंतु पराजय देखील झाला नाही म्हणजे त्याच्या अर्थामध्ये बदल करायचा नाही परंतु त्याला नकारार्थी वाक्य बनवायचं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. जसं बघा मला लांब जायचे होते हे वाक्य आहे दुसरं, त्याचंच नकारार्थी वाक्य बनवलं आहे मला लांब जायचे नव्हते. मला लांब जायचे होते आणि इथं आपण काय लिहिलेलं आहे, मला लांब जायचे नव्हते. अशा पद्धतीने वाक्याच्या अर्थामध्ये बदल नाही केला परंतु त्याचं जे आहे होकारार्थी वाक्याचं आपण नकारार्थी वाक्य बनवलेलं आहे. त्यानंतर बघा समीरला थोडीच पुस्तके हवीत, आपण याचं समीरला खूप पुस्तके नको. अशा पद्धतीने समीरला थोडीच पुस्तके नको असं बनवायचं नाही. आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं की थोडी ऐवजी इथं खूप वापरला आहे आणि हवी ऐवजी आपण नको वापरला आहे म्हणजे अर्थ तोच आहे परंतु त्याचा होकार आणि नकार आपण काय केलेला आहे इथं बदलवलेला आहे. अशा पद्धतीने आपण होकारार्थी वाक्य म्हणजे आणि आज्ञार्थी वाक्य त्याचे जे वाक्याचे प्रकार आहे त्यांचं आपण वाक्य रूपांतर आणि होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर कशा पद्धतीने करतात ते आपण अभ्यासले. धन्यवाद.